नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा। महायुतीचा विधान परिषद फॉर्म्युला ठरला, भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार। संभाजीनगरची जागा भाजपकडे। मराठा समाजाला न्याय देण्याची शासनाची भूमिका, देवेंद्र फडणवीस। आणि मुंबईच्या गरीब नगरमधील कारवाईचा बदला, मुंबईला हादरवणाऱ्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। सुरुवातीलाच बातमी बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या धडाकेबाज कारवाईची। बीड शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व नियमामध्ये राहण्यासाठी प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम यांच्या आदेशावरून दिनांक 26 मे 2026 मंगळवार रोजी बीड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील व जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री विजय जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सखाराम घोलप, अंमलदार संतोष मोरे, राहुल घाडगे, मोहन बनसोडे, चेतन दहातोंडे, हारके, नारायण वाघमारे यांनी बीड शहरातील महत्त्वपूर्ण बाजारपेठेच्या ठिकाणी जाऊन वाहतूक शिस्त मोडणाऱ्या आणि नियमांना हरताळ फासणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांविरोधात आक्रमक पवित्रा घेत अवैध पार्किंग, रस्त्यावर अडथळा निर्माण करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, कागदपत्रांची त्रुटी आढळून आल्याने तब्बल 21 ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई करून 10,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। ही कारवाई जालना रोडवरील वंदना हॉटेल समोर, अण्णाभाऊ साठे चौक, सांगली बँक कॉर्नर, सुभाष रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या भागात करण्यात आली। तर यावेळी बीड जिल्हा वाहतूक पोलिसांच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही नियमितपणे सुरूच राहतील असे जिल्हा वाहतूक पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांनी सांगितले। तसेच वाहनांची कागदपत्रे, विमा, ड्रायव्हिंग लायसन्स, PUC अशा प्रकारच्या नियमांची पूर्तता करावी। तर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही असा सज्जड इशाराच बीड जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिला आहे। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आज दिनांक 31 मे 2026 रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके, बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ, अतिरिक्त बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर LR तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा रुग्णालय येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। प्रारंभी डॉक्टर अजय कुमार राख यांनी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे महत्त्व, तंबाखू सेवनामुळे होणारे आरोग्यावरील दुष्परिणाम याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले। त्यानंतर उपस्थितांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली आणि चित्ररथासह जनजागृती रॅली काढत तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि निरोगी जीवनशैली तसेच तंबाखूला नकार द्या, निरोगी जीवनाचा स्वीकार करा अशा प्रकारचा संदेश यावेळी देण्यात आला। तर या प्रसंगी प्राध्यापक मोरे मॅडम, डॉक्टर अजय कुमार राख, मुक्ता पवार मॅडम, डॉक्टर अशोक मते, डॉक्टर दीपक जरांगे, श्रीपाल ससाने, नागनाथ भडकुंबे, अंबादास जाधव, सुरेश दामोदर, राहुल वावळे, अविनाश महालिंगे, ऋषिकेश शेळके, विश्वजित डोंगरे, कुमारी वैष्णवी धांडे, कुमारी राजश्री ठोंबरे तसेच बीड जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांचे सख्खे भाऊ समाधान खिंडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीड ग्रामीण पोलिसांनी धनंजय देशमुख यांच्यावर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला होता। मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून बीड ग्रामीण पोलिसांच्या वतीने एक प्रेस नोट जारी करत स्पष्टीकरण देण्यात आले आहे। या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की दिनांक 31/5/2026 रोजी पोलीस ठाणे बीड ग्रामीण हद्दीतील धनंजय पंडितराव देशमुख राहणार मसाजोग तालुका केज जिल्हा बीड यांनी फिर्याद दिल्याने पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नंबर 191/2026 कलम 189(2), 189(4), 351(2) BNS 2023 सह कलम 3/25 भारतीय शस्त्र अधिनियमानुसार समाधान खिंडकर व इतर 3 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच फिर्यादी समाधान बाबूराव खिंडकर राहणार बेलवाडी जिल्हा बीड यांनी फिर्याद दिल्याने पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नंबर 192/2026 कलम 109,
352, 351, 2, 35 BNES 2023 नुसार धनंजय पंडितराव देशमुख आणि इतर 2 ते 3 जणांविरुद्ध पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर दोन्ही गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस ठाणे बीड ग्रामीण यांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील CCTV फुटेज प्राप्त करण्यात आले. सदर फुटेजची बारकाईने तपासणी केली असता घटनेनंतर CCTV फुटेजमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड अथवा संशयास्पद बाब आढळून आलेली नाही. तर तपासादरम्यान मिळालेल्या CCTV फुटेजमध्ये दिनांक 30/5/2026 रोजी रात्री अंदाजे 10 ते 12 वाजण्याच्या दरम्यानच्या कालावधीत तपासण्यात आला. सदर फुटेजमध्ये फिर्यादी आणि नमूद केलेली घटना घडल्याचे दिसून येत नाही. तसेच घटनास्थळावरील साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले असून त्यांचे जबाब BNES कलम 105 अन्वये ई-साक्ष्य पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले आहेत. CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब व इतर तपासाअंती फिर्यादी यांनी दिलेली तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर दोन्ही गुन्ह्यातील फिर्यादी यांनी जाणून बुजून पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे खोटी तक्रार देऊन कायद्याच्या यंत्रणेचा गैरवापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याबाबतचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार असून कायद्यानुसार पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच प्रेस नोटमध्ये पुढे बीड जिल्हा पोलिसांनी बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की कोणत्याही कारणास्तव पोलीस आणि न्याय यंत्रणेचा गैरवापर करण्यात येऊ नये. खोटी तक्रार देणे, खोटे आरोप करणे, दिशाभूल करणारी माहिती देणे किंवा कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून अशा प्रकारचे कोणतेही उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचा इशाराही देण्यात आला आहे. पाटोदा येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थानामध्ये आयोजित महिला कीर्तन महोत्सव तथा देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाची भक्तिमय वातावरणात आज रविवार दिनांक 31/5/2026 रोजी सांगता झाली. यावेळी बोलताना महानंदाच्या संचालिका सौ प्राजक्ताताई सुरेश धस यांनी नैतिक आणि सामाजिक बदल घडवायचे असतील तर महिलांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. हबप सुनंदाताई महाराज आईसाहेब आणि हबप सतीश महाराज उरणकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या 12व्या वर्षाच्या सोहळ्यास भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. सकाळी शिर्डी येथील हबप कविताताई साबळे यांच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर यावेळी नगराध्यक्षा दीपाली जाधव, आनंद महाराज, कथाकार अंजलीताई दिघे, संगीताताई सोळसकर, महापंक्तीचे मानकरी सुदर्शन चव्हाण यांच्यासह हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे, पाटोदा. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.